सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश देतो म्हणून, त्यांना 25% शालेय साहित्य देतो म्हणून फसवणूक केलेल्या सरकारविरुद्ध आम्ही निदर्शने करत आहोत। यामध्ये हे खोके सरकार अनेक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्या फोडले, परंतु शिक्षण क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना शालेय क्षेत्रात हे फसवणूक करतो असं आम्हाला वाटलं नव्हतं। पण आज परिस्थिती कशी झालेली आहे, 8 जूनला GR निघाला। त्या GRनुसार सर्व शाळेतील प्राथमिक विद्यार्थ्यांना जो गणवेश वाटप करायचा होता तो नेहमीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील शालेय समितीकडनं होत होतं, अधिकार होता। परंतु या सरकारनं एक राज्य एक ड्रेस अशा प्रकारचा आदेश काढून त्या आदेशाप्रमाणे अद्यापही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किंवा ड्रेस मिळाले नाही, गणवेश मिळाले नाही। खरं पाहता जेव्हा त्याहून भयानक गोष्ट समोर आलेली आहे, या पूर्ण गणवेशाचा ठेका एका गुजराती कंपनीला दिलेला आहे। त्या गुजराती कंपनीनं जास्त कमिशन न मिळाल्यामुळं त्यांनी हे थांबवलेलं काम, आणि ते गुजराती कंपनीवाले काम ड्रेस शिवायचे ते सोलापूरला येऊन शिवायला लागलेत। अनेक कारखानदाराकडे आम्हाला दिसून येते। म्हणून हे सरकार शिक्षण क्षेत्र सोडलं नाही, गरिबाचं क्षेत्र सोडलं नाही, कामगार क्षेत्र सोडलं नाही, कुठलंही क्षेत्र न सोडता राजकारण करण्याचा प्रयत्न केवळ चालू आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश द्या आणि पूर्वीप्रमाणे शालेय समितीला तुम्ही अधिकार द्या, आणि त्याप्रमाणे आता 15 दिवस झाले शाळा चालू होऊन विद्यार्थी बिगर देशनं शाळेला जातात। 25% शालेय साहित्य अजून दिलेलं नाही। एकूणच हे सरकार पूर्ण सपशेल झालेलं आहे। या नालायक सरकारला खाली खेचण्याचं काम जनता केले, आता मी करणार। परंतु आम्ही जोपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना या ड्रेस कोड म्हणजे गणवेश दिलं जात नाही आणि शालेय साहित्य दिलं जात नाही, तोपर्यंत आमचा इशारा आंदोलन आहे। यापुढे आम्ही रस्त्यावर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्याचं सोडणार ना, अशा ठिकाणी घोषणा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।